सारखं सांगितलं जातं की आता एल निनोचं सावट आहे. आता एल निनो म्हणजे नक्की काय आहे? प्रशांत महासागराच्या समुद्रात पाणी गरम होतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर दिसतो. एल निनो वर्षात काय होतं तर कधी कधी पाऊस वेळेवर सुरू होतो, नंतर पावसात खंड पडतो. असा या वर्षीचा अंदाज आहे की जुलैपर्यंत पाऊस चांगला असेल. जुलैच्या पुढे पावसात खंड पडू शकतो, कदाचित पडणारही नाही. कधी कधी पाऊस उशिरा सुरू होतो आणि मध्येच खंड पडतो. पावसाचं प्रमाण कमी होतं आणि जर पावसाचं प्रमाण कमी झालं तर मावा, तुडतुडे, थ्रिप्स याचा प्रादुर्भाव वाढतो. थोडक्यात काय तर एल निनो महाराष्ट्रासाठी कमी पाऊस येण्याचे संकेत देतो. आता शेतकऱ्याने काय करायचंय? काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. त्या एल निनोमुळं जे नुकसान होणार आहे ते नुकसान आपण नक्कीच कमी करू शकतो. यासाठी करायचं काय? 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, या हंगामात कमी पाण्याच्या व कमी कालावधीच्या पिकाच्या जाती निवडा. दुसरी गोष्ट, आता मकेत शक्य नाही परंतु इतर कुठलंही पीक लावताना त्याच्यामध्ये आंतरपीक नक्की घ्या. काही अडचणीमुळं एखादं पीक गेलं तरी दुसऱ्या पिकातून काही ना काही हाती लागतं आणि आपण अशी 2 पिकं लावायची. उदाहरणार्थ तूर लावली किंवा कापूस लावला तर कापूस 6-7 महिन्याने येतो, परंतु त्याच्यात आंतरपीक म्हणून मूग, उडीद अशी पिकं तुम्ही लावू शकता. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आज सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितला, गादी वाफ्यावर पेरणी करा. कारण अतिवृष्टी झाली तर सरीतून पाणी निघून जाईल आणि समजा